गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता बघा, आपण जे हिंदीचे जे प्रश्न आहेत, अध्यापनशास्त्र मराठी आणि हिंदी कॉमन असतं, हे मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे. आता पहिला प्रश्न इथे काय आलेला आहे, लिखित कार्य की जांच. लिखित कार्य की जांच में बच्चों की सहायता लेने से, म्हणजे जे लिखाणकाम आहे त्या लिखाणकामामध्ये काय करायचं, मुलांकडून काय ते म्हणजे जे एखादं लिखाणकाम आहे ते मुलांकडून तपासून घ्यायचं. तर सहायता लेने से म्हणजे लिखित कार्य की जांच में बच्चों की सहायता लेने से. मग आता काय होतं, ज्यावेळेला एखादं लिखाणकाम दिलंय आणि मुलांची तुम्ही सहायता घेताय. सहायता कशी घेताय, फक्त मुलांना बघायला लावताय. कशासाठी बघायला लावता, पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, केवळ पठन कौशल्य का अभ्यास होत आहे. म्हणजे मग तुम्ही याच्यासाठी बघायला लावलं का त्यांना वाचण्याचं कौशल्य आहे का, अजिबात नाही. कारण तुम्ही काय लिखित कार्य की जांच कर रहे, हे पण येणार नाही. बी ऑप्शन काय म्हणतंय, बच्चे ज्यादा गलतियां ढूंढना सीखे, म्हणजे मुलांना चुका काढायला शिकवा. आता समजा माझी वही आहे, मी दुसऱ्याला दिली आणि माझ्या वहीमधून चुका काढा, यासाठी शिक्षक मुलांना वया तपासायला देतो का, अजिबात देत नाही. तिसरं ऑप्शन काय म्हणतंय बघा, बच्चों को दूसरों के हस्तलिखित सामग्री को पढ़ने का. बघा, म्हणजे बच्चों को दूसरों की हस्तलिखित सामग्री को पढ़ने का अवसर और अवलोकन अवलोकन म्हणजे काय, निरीक्षण करणे, क्षमता के विकास का अवसर मिळता आहे. म्हणजे तुम्ही वया का तपासायला लावतात, लिखित कार्य की जांच का करायला लावतात, तर मुलांना काय झालं पाहिजे, दुसऱ्याने काय लिहिलेलं आहे त्याने ते वाचलं पाहिजे. त्याच्यानंतर वाचणे अवसर मिळणं म्हणजे काय, संधी दिली पाहिजे आणि त्याचं अवलोकन केलं पाहिजे. क्षमता का विकास करणं म्हणजे काय, ज्या अवलोकन असेल, अवसर असेल, या क्षमतांचा विकास झाला पाहिजे. आणि इथे ऑप्शन डी काय म्हणतंय बघा, डी डी काय म्हणतंय, बच्चे दुसरों के विचारों से परिचित होते. आता बघा, काहींना काय वाटेल का हे डी पण बरोबर आहे, पण डी का बरोबर नाही. आता मला सांगा, इथे मध्ये काय फक्त विचारांना परिचय काय, फक्त एकच पॉझिटिव्ह आहे. पण इथे तिसरं ऑप्शनमध्ये सी मध्ये बघा, त्याच्यामध्ये विचारांना पण कारण हस्तलिखित सामग्री को पढ़ने का अवसर मिळता आहे और अवलोकन अवलोकन म्हणजे काय, एक आणि एक एकापेक्षा बेटर झालं ना, म्हणून ऑप्शन 3 काय याचं उत्तर आहे. म्हणजे ज्या वेळा एखाद्या गोष्टीमध्ये याच्यापेक्षा जास्त कुठे, हे ऑप्शन पण आपल्याला शोधता आलं पाहिजे. प्रश्न बघा, प्रश्न जेवढे काळजीपूर्वक बघणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल, सगळा काळजीपूर्वक. आता बघा प्रश्न 112, लोकगीतों को लोकगीते भाषा की कक्षाओं में स्थान दिया जाना चाहिए, क्यों. म्हणजे लोकगीते म्हणजे बघा, आपल्याकडे लोकगीते असतात, कहाणी कविता असतात. तिथे काय म्हटलं जातं, या लोकगीतांना कक्षाओं में स्थान देना चाहिए. भाषा कक्षा म्हणजे हिंदी असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, मराठी, हे जे पुस्तक असतील भाषे कक्षाचे, याच्यामध्ये स्थान दिलं पाहिजे. का बरं दिलं पाहिजे लोकगीतांना स्थान, पहिलं ऑप्शन काय म्हणतंय, लोकगीतों को बढ़ावा देना भाषा शिक्षण का मुख्य उद्देश आहे. म्हणजे भाषा शिक्षणाचा असा उद्देश आहे का, जे लोकगीतं आहेत त्यांना आपण छापले पाहिजे, त्यांना बढावा दिला पाहिजे, हे लोकगीतात छापण्याचा उद्देश आहे का, तर अजिबात नाही. असं उद्देश तर अजिबात नाहीये. बी ऑप्शन काय म्हणतंय, लोकगीते गाये जा सकते, म्हणजे लोकगीतं आपण गाये जा सकते म्हणजे म्हणू शकतो, म्हणून त्यांना पाठ्यपुस्तकामध्ये छापा, अभ्यासक्रमामध्ये छापा. असं तर आपण करत नाही, असं पण आपण करत नाही, बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन काय म्हणतंय, केवल लोकगीतों के माध्यम से सांस्कृतिक मूल्यों की शिक्षा दी जा सकती है. म्हणजे केवळ म्हणजे काय, जर सांस्कृतिक मूल्य जर तुम्हाला मुलांना सांगायचे असेल तर फक्त लोकगीते छापा. फक्त लोकगीते चालतील का, अजिबात चालणार नाही. फक्त लोकगीते, आता इथे केवळ आलेलं आहे, केवळ काय निगेटिव्ह टॅगवर्ड आहे का, फक्त तुम्ही लोकगीतेच पुस्तकामध्ये छापली म्हणजे तुम्हाला त्यांच्या सांस्कृतिक मूल्याची शिक्षा दिला जाईल का, केवळ नाही. केवळ म्हणजे फक्त लोकगीते, फक्त लोकगीताने देता येणार का, अजिबात नाही. आणि डी ऑप्शन काय म्हणते बघा, इसमें बच्चों की सांस्कृतिक विशेषताओं को परिचित होते हैं. म्हणजे इसमें बच्चे सांस्कृतिक म्हणजे काय होतं, आता समजा, आता डी ऑप्शन का बेस्ट आहे का, लोकगीतांच्या माध्यमातून. आता उदाहरणार्थ काही कोकणातील लोकगीते असतील ते आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये छापले, काय खानदेशी, आता बहिणाबाई चौधरी यांच्या कवी खानदेशी, मग ह्या जर छापल्या तर काय होईल, तुम्हाला वेगवेगळ्या संस्कृतीच्या विशेषता म्हणजे काय, त्यांची विविधता, त्यांच्या विविधता परिचित होण्यासाठी काय होईल, मदत होईल. आता उदाहरणार्थ कोकणी लोकांचे सण असतात, बरोबर आहे की नाही. मग आपण जे पुस्तकामध्ये वाचतो, पुस्तकामध्ये लोकगीतांच्या माध्यमातून मग आपल्याला शिक्षक सांगतात, बघा हा सण कोकणामध्ये साजरा केला जातो. मग विद्यार्थ्यांना मग माहीत पडतं का, कोकणामध्ये हा सण साजरा केला जातो. म्हणजे काय, तिथली संस्कृतीची विशेषता माहिती होण्यासाठी लोकगीते कुठे छापली पाहिजे, पुस्तकामध्ये छापली पाहिजे. म्हणजे ऑप्शन डी काय आहे, हे याचं उत्तर आहे.
आता प्रश्न 113, प्रश्न काय म्हणतोय बघा, पाठ पढ़कर बच्चों से प्रश्न बनवाने से. आता पाठ पढ़कर म्हणजे बघा, म्हणजे एखादा पाठ वाचायला लावायचा आणि पाठ वाचल्यानंतर मुलांना काय प्रश्न बनवाने, म्हणजे त्याला प्रश्न आपण पण आपले शिक्षक करायचे बघा. आता तुम्हाला हा पाठ दिलेला, या पाठावर तुम्ही प्रश्न तयार करा, म्हणजे शिक्षकाने का सांगितलं असेल, पाठ पढ़कर बच्चों से प्रश्न बनवाने से. म्हणजे काय होईल, जर पाठ वाचून विद्यार्थ्यांनी वाचला आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना त्याच्यावर काय करायचे, प्रश्न बनवायला लावायचे. का प्रश्न बनवायला लावतो, पहिला ऑप्शन काय म्हणतंय, इस बात का पता चलता है कि बच्चों प्रश्नवाचक शब्दों का परिचित हे आहे नाही. म्हणजे यासाठी त्यांना प्रश्न बनवायला लावतात का मुलांना प्रश्नवाचक जे शब्द आहेत हे ओळखता आले पाहिजे, यासाठी तुम्ही प्रश्न बनवायला लावत नाही. त्याच्यानंतर बी ऑप्शन काय म्हणते, शिक्षक को ये जानने का अवसर मिलता है कि बच्चों ने पाठ की कितनी गहराई से समझा है. बघा, म्हणजे हे बी थोडं पॉझिटिव्ह आहे, थोडं बाजूला ठेवूया. सी ऑप्शन काय म्हणते, कक्षा कार्य की अच्छी युक्ती पुरी होते. म्हणजे कक्षा कार्य की युक्ती, आता युक्ती आहे का, नाही बाबा, आता मग शिक्षक म्हणून मी आहे, तर आता विद्यार्थ्यांना मी कामात लावून देतो, मी एक युक्ती करतो, यांना प्रश्न बनायला लावून देतो, यासाठी करतात का, अजिबात करत नाही. त्याच्यानंतर डी ऑप्शन काय म्हटलं, प्रश्न बनाने की आदत का विकास होत आहे. म्हणजे मुलांमध्ये तुम्हाला प्रश्न बनवण्याची आदत विकास करायचा आहे काय, प्रश्न बनवायचा विकास झाला पाहिजे, तर अजिबात नाही. तर शिक्षक प्रश्न बनवायला का देतात का बी ऑप्शन काय म्हणते बघा, शिक्षक को ये जानने का अवसर मिलता है कि बच्चों ने पाठ की कितनी गहराई से समझा है. म्हणजे जर मुलांना तो पाठ काळजीपूर्वक समजला असेल तर मुलं प्रश्न तयार करू शकतील, आणि मुलांना तो पाठ समजलाच नाही तर प्रश्न तयार करता येतील का, अजिबात नाही. म्हणून बी काय याचं उत्तर आहे. आता बघा, मी काय कुठे अशा फॉरेनला शिकायला गेलो नाही, मी पण मराठी भाषेचा विद्यार्थी. आता मी एवढे प्रश्न मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून तुम्हाला सांगतो, त्याच प्रकारे तुम्ही पण काय करा, प्रश्न सीटेट ज्या वेळा देत असताना प्रश्न मराठीमध्ये वाचा, म्हणजे ते तुम्हाला कळतं, मराठीमध्ये समजून घ्या. प्रश्न 114, किसी भाषा कक्षा में कहानी कथन की आवश्यकता संदर्भ में से कौन सा तर्क उचित नहीं है. म्हणजे किसी भाषा कक्षा में कहानी कथन की आवश्यकता, म्हणजे किसी भाषा कक्ष में कहानी कथन की आवश्यकता संदर्भ में, म्हणजे कहाणी कथन जे आहे त्याच्या संदर्भात मध्ये तर्क उचित नाही, म्हणजे चुकीचं कथन काय दिलेलं आहे, चुकीचं कहाणी कथन या संदर्भात चुकीचं कथन काय दिलेलं आहे. बी ऑप्शन काय म्हणतंय, सभी बच्चों को भाषा सुनने का परवेश मिळत आहे. आता बघा, आपण जर कहाण्या सांगितल्या, गोष्टी सांगितल्या, तर मुलांना ऐकण्याचा तर अवसर मिळेल, म्हणजे हे योग्य आहे. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, निगेटिव्ह विचारलेलं, उचित नाही आहे. बी ऑप्शन काय म्हटलंय, सभी बच्चों की क्षमता को ध्यान में रखते हुए ये उचित नाही आहे. आता बी ऑप्शन काय म्हणतंय, का आपण जर वर्गामध्ये कहाण्या सांगतोय आणि इथे काय म्हणतंय का विद्यार्थ्यांच्या ज्या क्षमता आहेत ना त्याला ध्यानमध्ये राहून आपण कहाण्या नाही सांगितल्या पाहिजे, आपण उचित नाही आहे. पण सांगितल्या पाहिजे ना, सांगितल्या पाहिजे, म्हणजे हे थोडं निगेटिव्ह आहे, आपल्याला निगेटिव्ह विचारलंय. सी ऑप्शन काय आहे, बच्चों को शब्द भंडार के विकास में अवसर प्राप्त होते. म्हणजे बघा, जर तुम्ही वर्गामध्ये कहाणी असेल, कविता असेल, हे जर म्हटलं तर त्यांचा शब्द भंडार वाढेल, म्हणजे आपल्याला निगेटिव्ह विचारले, म्हणजे हे पण येणार नाही. आणि डी ऑप्शन काय म्हटले, सभी बच्चों की क्षमता अनुसार काल्पनिक शक्ती का विकास होत आहे. म्हणजे वर्गामध्ये जर तुम्ही कहाणी सांगितला तर कल्पनांचा विकास होईल. म्हणजे बघा, हे पण योग्य आहे, हे पण योग्य आहे, हे पण योग्य आहे. पण बी ऑप्शन काय म्हणतंय का तुम्ही त्यांच्या सभी बच्चों की क्षमताओं को ध्यान में रखते हुए ये उचित नाही, म्हणजे विद्यार्थ्यांच्या क्षमतानुसार तुम्ही कहाण्या सांगू नका, उचित नाही, म्हणजे कहाण्यांचा प्रयोग करू नका. म्हणजे काय हे आपल्याला निगेटिव्ह विचारलं होतं, म्हणून ऑप्शन बी काय याचं उत्तर आहे, कारण आपल्याला विचारलं निगेटिव्ह होतं. आता बघा, त्याच्यानंतर सगळ्यात आवडता आपला शास्त्रज्ञ लेव वाइगोस्की. आता तुम्हाला माहिती आहे लेव वाइगोस्की, आता लेव वाइगोस्कीचा बारीक भेद ज्याला माहीत असेल तोच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. लेव वाइगोस्की अनुसार, आता लेव वाइगोस्की काय म्हटलं होतं, आता लेव वाइगोस्की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय म्हटलेलं होतं, लेव वाइगोस्की काय म्हणतो, ज्या वेळा भाषा विषयामध्ये मराठी असेल हिंदीमध्ये प्रश्न येतो तर एवढं लक्षात ठेवायचं, लेव वाइगोस्कीच्या अनुसार भाषा पहिले येते. कोण येते, भाषा पहिले येते लेव वाइगोस्कीनुसार, आणि जीन पेजनुसार विचार. आता पहिलं ऑप्शन काय म्हणताय, भाषा चिंतन को निर्धारित करते, म्हणजे पहिलं ऑप्शनच बरोबर म्हणतंय ना, कारण लेव वाइगोस्की काय म्हटलं, चिंतन म्हणजे काय, संज्ञान, विचार. भाषा चिंतन को निर्धारित करते, म्हणजे लेव वाइगोस्की काय म्हणताय का मानवाला जर विचार करायचा असेल तर भाषा महत्त्वाची आहे, म्हणजे पहिलं ऑप्शन एक आहे.
चिंतन भाषा को निर्धारित करता है. आता बघा, चिंतन भाषा को निर्धारित करताय म्हणजे वर जर जीन पियाजे जर राहिला असता, जीन पियाजे, तर याचं उत्तर काय असतं, चिंतन भाषा को. मग कारण जीन पियाजे काय म्हणतो, विचार भाषाला निर्धारित करतात, आणि लेव वायगोस्की काय म्हणतो, भाषा चिंतनाला निर्धारित करते. म्हणजे काय झालं, हे वर ऑप्शन काय जीन पियाजे राहिला असता प्रश्नामध्ये, तर उत्तर बी राहिलं असतं. सी ऑप्शन काय म्हणते, भाषा एवं चिंतन एक दुसरे से स्वतंत्र विकसित होते. आता तुम्ही मला सांगा, भाषा आणि चिंतन वेगवेगळे आहे का? आपण बोलतो तर आपल्याला विचार पण करावे लागतात का? पहिले आपण बोलून घेतो मग विचार करतो का? पहिले विचार करतो मग बोलतो? असं करावं लागेल नाही, कारण दोघं एकत्रित आहे. म्हणजे काय, हे पण येणार नाही. भाषा एक अर्जित योग्यता. आता भाषा अर्जित कोणी म्हटलेलं होतं? नॉन चॉमस्कीने म्हटलं होतं. नॉन चॉमस्की पाहिजे होता. म्हणजे ऑप्शन ए याचं उत्तर काय आहे का, भाषा चिंतन को निर्धारित करती है. प्रश्न बघा, जेवढे प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक बघणार तेवढाच तुम्हाला फायदा होणार आहे. भाषा शिक्षण के संदर्भ में कौन सा कथन सही नाही आहे? म्हणजे भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणतं कथन योग्य नाहीये. सही नाहीये म्हणजे काय, कोणतं कथन योग्य नाहीये, अयोग्य कथन काढायचं तुम्हाला, अयोग्य कथन. एक ऑप्शन काय म्हणता ये, भाषा अर्जन और भाषा अधिगम में अंतर होता है. आता भाषा अर्जन आणि भाषा अधिगम में अंतर आहे ना. अंतर कसं आहे, भाषा अर्जन आपण स्वाभाविक पद्धतीने शिकू शकतो, पण अधिगम स्वाभाविक पद्धतीने शिकता येत नाही. म्हणजे अंतर आहे का नाही, म्हणजे पहिलं ऑप्शन तर योग्य, आपल्याला निगेटिव्ह विचारलेले. बी ऑप्शन काय म्हणते, भाषा शिक्षण में केवळ भाषिक शुद्धता पर ही बल रहता है. म्हणजे भाषा शिक्षणामध्ये असं आहे का, फक्त भाषिक शुद्धता, म्हणजे विद्यार्थी शुद्ध बोलेल तरच त्याला भाषा शिकवा, यासाठी तुम्ही याच्यावर बल देतात, तर अजिबात असं करत नाही. म्हणजे हे तर निगेटिव्ह आहे, हे याचं सही नाही. म्हणजे हे यायला पाहिजे, पण आपण दोन ऑप्शन पण बघणं गरजेचं आहे. भाषा सीखने में अन्य विषयों का अध्ययन अध्यापन सहायक होत आहे. म्हणजे भाषा जर शिकायची असेल, आता तुम्हाला मराठी भाषा शिकायची असेल, मग फक्त मराठीचं पुस्तक वाचून चालेल का? त्याबरोबर भूगोल असेल, इतिहास असेल, जे पण पुस्तकं असतील त्याच्यामध्ये मग दुसरे विषय पण सहाय्यक आहे. म्हणजे हे पण योग्य आहे. डी ऑप्शन काय म्हणताय, समृद्ध भाषा परिवेश भाषा अर्जित करणे में सहायक होता है. म्हणजे समृद्ध भाषा परिवेश म्हणजे तुमच्या आजूबाजूला जर ती भाषा बोलणारा परिवेश असेल, ती भाषा बोलणारी समाज असेल, लोक असतील, तर तुम्हाला ते अर्जित करण्यासाठी सहायक होईल. म्हणजे भाषा शिकण्यासाठी चांगलं होईल. म्हणजे हे पण बरोबर आहे. पण आपल्याला विचारलं काय होतं, निगेटिव्ह विचारलं होतं. सही नाही आहे. काय सही नाही आहे का, भाषा शिक्षण केवळ भाषिक शुद्धता पर बल देत आहे. म्हणजे भाषा शिक्षण फक्त भाषिक शुद्धतावर बल देत नाही, तर त्यांच्या विचारावर बल देतो. विचार अभिव्यक्त होण्यावर बल देतो. पण इथं केवळ म्हटलेले, काय म्हटले, केवळ म्हटले, त्याच्यामुळे हे निगेटिव्ह आले. आता प्रश्न बघा 117. एक बहुसांस्कृतिक म्हणजे काय, वेगवेगळ्या संस्कृतीमधून आलेले विद्यार्थी, त्याला म्हटलं जातं बहु म्हणजे गोपी बहु, राशी बहु नाही. बहुसांस्कृतिक म्हणजे वेगवेगळ्या पृष्ठभूमीतील, वेगवेगळ्या समाजातील, वेगवेगळ्या संस्कृतीला आलेली लोक. पृष्ठभूमी वाले कक्षा में भाषा सीखने के बारे में कौन सा विचार उचित आहे. म्हणजे काय, तुमच्या वर्गात प्रश्नाचं मराठीमध्ये सांगू का, तुमच्या वर्गात विविध पृष्ठभूमीतून म्हणजे विविध समाजातून विद्यार्थी आलेले आहेत, तर त्यांच्या संदर्भात भाषा शिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, सगळ्यात योग्य काय, हे तुम्हाला विचारलं आहे. एक बहुसांस्कृतिक पृष्ठभूमी वाली कक्षा में भाषा सीखने के बारे में कौन सा विचार उचित है. पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, अधिक पुस्तकों का निर्माण करणं. आता जर भाषा शिकायची असेल तर फक्त पुस्तकच निर्माण करून चालेल का? भाषा शिकायची, कारण भाषा जर शिकायची असेल फक्त पुस्तक निर्माण करून चालणार नाही. म्हणजे हे ऑप्शन बाहेर झालं. बी ऑप्शन काय म्हणतंय, भाषा सीखने के लिए व्याकरणिक नियमों और अधिक प्रयोग होना चाहिए. व्याकरणिक नियमों और अधिक प्रयोग होना चाहिए. म्हणजे भाषा जर शिकायची असेल तर विद्यार्थ्यांना काय करा, पहिले नियम सांगा. आता पहिले जर नियम सांगत बसले तर विद्यार्थ्यांना काय होईल, अवघड वाटेल, कठीण वाटेल. भाषेचे नियम, याला क्रियापद म्हणतात. आपण जर असं मराठी भाषा शिकताना लहान मुलाला सांगितलं, याला क्रियापद, जातो, खातो, क्रियापद आहे, अनेक विशेष नाम काय, हे जर आपण सांगत बसलो असतो, तो काळा कुत्रा आहे, मग याच्यातून विशेष नाम काळ आहे, असं जर आपण सांगत बसलो असतं तर ते मूल भाषा शिकलं असतं का? तर अजिबात नाही. म्हणजे तुम्ही नियमांवर अधिक बल देणार का? तर अजिबात देऊ नका. याच्याने ते भाषा शिकणार नाही. भाषा शिकण्याच्या संदर्भात विचारलंय ना. उचित विचार काय. सी ऑप्शन काय म्हणताय, भाषा परिवेश का निर्माण किया जाए ताकि बच्चा अर्जन सहस्थिति बन
बन सके। म्हणजे तुम्हाला जर मुलांना भाषा शिकवायची असेल तर भाषिक परिवेश निर्माण करा। भाषिक परिवेश निर्माण करा म्हणजे बघा, आता आपण म्हणतो माझ्या मुलाला इंग्रजी आलं पाहिजे, इंग्रजी आलं पाहिजे, तर तुला इंग्रजीचा परिसर निर्माण करता येत नाही। तुझ्या घरात जर कोणी इंग्रजीच बोलत नाही आणि तू मुलगा इंग्रजी कुठून शिकणार आहे? मग जर तुम्हाला मुलांना भाषा शिकवायची असेल तर जर इंग्रजी शिकवायची असेल, त्या इंग्रजीत बोलणारे इंग्रजीमध्ये संपर्क होणारे व्यक्ती त्याच्या आजूबाजूला पाहिजे, म्हणजे तो भाषा सहजपणे अर्जन करू शकतो। सहजपणे अर्जन करू शकतो का नाही? आता उदाहरणार्थ आपण तामिळचा एक शब्द तरी माहिती आहे का? कारण आपल्याकडे कोणीच बोलत नाही तमिळ, तेलुगू असेल, पण इंग्रजीचे बॅट, काल, बॉल, टीव्ही हे सगळं आपल्याला माहिती आहे का? कारण आपण सहजपणे ते अर्जित करून घेतलं। त्यामुळे जर भाषा शिकवायची असेल तर अर्जन पद्धतीने शिकवा, म्हणजे विद्यार्थ्यांना असा परिसर निर्माण करा ते आपोआप, म्हणजे हे एकदम बेस्ट आहे। डी ऑप्शन काय म्हणतंय? बच्चों में भाषा सीखने की क्षमता बलपूर्वक विकसित करनी होगी। बलपूर्वक विकसित करनी होगी बघा, म्हणजे एखाद्या मॅडम असतील, त्यांना येत नाही, सीटेट येत नाही, प्रश्न CDP समजत नाही, तर मी म्हणेल मॅडम तुम्हाला कसं समजत नाही, इकडे या, माझ्याकडे क्लास लावा, मी एक छडी घेऊन या, तुम्हाला हे आलंच पाहिजे। अशी मारझोड करून किंवा काय शिकून भाषा येईल का? अजिबात येणार नाही। म्हणजे काय झालं, या ऑप्शन पण बाहेर झालं। पण सगळ्यात उचित ऑप्शन काय झालं? ऑप्शन सी हे ऑप्शन, कारण त्या भाषिक परिसर तुम्हाला निर्माण करायचा आहे। आता बघा, हा प्रश्न एकदम सोपा आहे। हा काय? सोलिनता विकार। सोलिनता, सोलिनता म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये जेव्हा अडचणी निर्माण होतात, आपल्याला संप्रेषण करण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, याला सोलिनता। पहिला ऑप्शन काय मिळेल? आपले हात पैर हिलाने में कठिनाई। आता मी तुम्हाला आत्ता सांगितलं कशामध्ये कठीण, म्हणजे तुम्हाला कठीण निर्माण होतं तर तुमच्या बोलण्या चालण्यामध्ये, पण हातपाय हलवणे याच्यामध्ये होत नाही। सामाजिक आंतरक्रियावर संप्रेषण में कठिनाई का अनुभव करता है, म्हणजे ज्या वेळा सोलिनता निर्माण होते, म्हणजे बघा सोलिनता म्हणजे काय? आता तुम्ही असे पण मुलं पाहिले असतील का त्यांना बोलताना एक शब्द त त त त त प प प प म म म, मग तो शब्द आठवतो। एखाद्या विद्यार्थ्याला समजा पातीलं बोलायचं आहे, पातीलं हा शब्द बोलायचा, त्याला पातीलं लगेच तो प प प प प प मग पातीलं म्हणेल। म्हणजे या प्रकारे जो विकार असतो याला सोलिन विकार म्हटलं जातं। आणि हा सामाजिक आंतरक्रिया म्हणजे संप्रेषण, सामाजिक आंतरक्रिया म्हणजे काय? संप्रेषण करण्यामध्ये कठीण होते, बाकी काही नाहीये, हे अजिबात येणार नाहीये। प्रश्न बघा 119, जेवढं तुम्ही काळजीपूर्वक समजून घेणार तेवढंच भारी। भाषा शिक्षण का संप्रेषण संप्रेषण उपागम, हे बघा काही जे असतात ना, काही जे स्पेलिंग मिस्टेक आहे ही नोट्स मी दुसरीकडून घेतलेली आहेत। भाषा शिक्षण का संप्रेषण उपागम, संप्रेषण उपागम, संप्रेषण इथे क झालेलं आहे, संप्रेषण उपागम। संप्रेषण उपागम म्हणजे भाषा शिक्षणामध्ये जी बोलण्याची संधी दिली जाते ते कशावर बल देते या संदर्भात विचारलंय। कशावर बल देते? भाषिक संरचना की जानकारी, म्हणजे तुला किती प्रकारे भाषेचं व्याकरण माहीत आहे, त्याची संरचना याच्यावर बल देणार का? तर अजिबात देणार नाही। का भाषा आपल्याला संप्रेषण करायला लावायचे। संदर्भ में भाषा प्रयोग की कुशलता पर बल देता है। संदर्भ में भाषा प्रयोग की कुशलता पर बल देता है। आता बघा, म्हणजे भाषा प्रयोग कसा करायचा? संदर्भ में भाषा, संदर्भ में म्हणजे भाषा प्रयोग करत असताना संप्रेषण उपागम जो असतो त्या कुशलतावर बल देतो। त्याची कुशलता कशा प्रकारे बोलतो, कशा प्रकारे व्यक्त होतो, कशा प्रकारे अभिव्यक्त होतो याच्यावर बल देतो। मातृभाषा का निषेध करताय, आता मातृभाषेचा निषेध करताय म्हणजे मातृभाषेला जर विरोध करतो तो संप्रेषण उपागम राहील का? तर अजिबात राहणार नाही। डी ऑप्शन काय म्हणताय? बोलना कौशल्य पर बोल देता। आता फक्त बोलून चालेल का? फक्त बोलून चालेल नाही, तर संदर्भ में भाषा, संदर्भ में भाषा म्हणजे आता उदाहरणार्थ समजा एखाद्या ठिकाणी एखादी वाईट घटना घडली, एखाद्या ठिकाणी एखादी वाईट घटना घडली आणि तुम्ही तिथे संप्रेषण कशावर दिलं? फक्त बोलण्यावर बल दिलं, आणि तुम्ही बोलण्यावर बल दिलं आणि तिथे म्हणायला लागलं नाही बाबा आपण काहीतरी आता नाचण्याचा प्रोग्राम ठेवू, हे करू, फक्त बोलण्यावर भर देऊन चालेल का? तर तुम्ही काय केलं पाहिजे? संदर्भ में बोललं पाहिजे, म्हणजे संदर्भित जी परिस्थिती आहे त्या संदर्भात बोललं पाहिजे ना। आता समजा तुम्ही 20 वर्षाचे आहेत आणि तुम्ही यात्रेला गेले, यात्रेला गेल्यानंतर तुम्ही जर म्हटले नाही मला एखादी छोटी गाडी घेऊन दे, मला खेळायचं आहे, म्हणजे संदर्भित झालं का? नाही, तुम्ही त्या परिसरानुसार तसेच संदर्भित बोललं पाहिजे। याच्यावर भाषेचं संप्रेषण उपागम हा बल देतो। आणि प्रश्न हा शेवटचा, प्रश्न शेवटचा काय म्हणतोय बघा, भाषा शिक्षण में कौन सी विधि मातृभाषा को मध्यस्थ
बनाए बिना. बघा, म्हणजे भाषा शिक्षणात अशी कोणती पद्धत आहे ती मातृभाषेला मध्यस्थी बनवत नाही. मध्यस्थी बनवत नाही म्हणजे डायरेक्ट शिकवते. बिना दूसरी भाषा सिखाने को बल देते, म्हणजे ज्या ठिकाणी आपली स्वतःची मातृभाषा वापरली जात नाही. आता उदाहरणार्थ मुलांना इंग्रजी शिकवायचं आहे तर डायरेक्ट इंग्रजीमध्ये बोलणार, मराठीचा मध्यस्थी बनवणार नाही, म्हणजे वापर केला जात नाही. तर ही पद्धत कोणती असते? तिला म्हटलं जातं प्रत्यक्ष विधी, डायरेक्ट मेथड तिला म्हटलं जातं, डायरेक्ट मेथड. आणि व्याकरण अनुवाद विधीमध्ये काय केलं जातं? मातृभाषा वापरली जाते. मातृभाषा इथे वापरली जाते कोणामध्ये? व्याकरण अनुवादमध्ये. पण प्रत्यक्ष विधी हिला डायरेक्ट मेथड असं म्हणतात. त्याच्यामध्ये थेट पद्धत, मराठीमध्ये लिहून घ्या, मराठीमध्ये काय म्हणतात याला? थेट पद्धत म्हणतात. काय म्हणतात? थेट पद्धत. मग प्रश्न कसा होईल? कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये मातृभाषा वगळली जाते? मध्यस्थीच्या जागेवर काय वगळली जाते? कुठे वगळली जाते? तर प्रत्यक्ष विधी किंवा मातृभाषेला स्थान नसतं. थेट पद्धत, प्रत्यक्ष विधी हे लक्षात ठेवायचं. त्याला डायरेक्ट मेथड पण असं म्हटलं जातं. कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.